नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आलोय NIT कोल्हापूर या ठिकाणी स्टुडंटचे रिव्ह्यूज घेण्यासाठी. आता सध्या 13 एप्रिलची सेकंड शिफ्ट सुटायला एक 15 ते 20 मिनिटं बाकी येतं. आपण तोपर्यंत वेट करूया आणि स्टुडंटचे डिटेलमध्ये रिव्ह्यू घेऊया. मग मला सांगा, असे हे जर रिव्ह्यू तुम्हाला 20 तारखेपर्यंत पाहायचे असतील प्रत्येक शिफ्टचे सेकंड अटेम्प्टसाठी, पण मग चॅनलला सबस्क्राईब करायला नको का? तर करायला पाहिजे. तर सबस्क्राईब करा. ऑल द बेस्ट. तर मित्रांनो, आपल्यासोबत या ताई आहेत. तर त्यांची आत्ताच परीक्षा झाली, ती कशी गेली त्यांना आपण विचारू. काय म्हणताल पेपरबद्दल, कसा होता पेपर? खूप छान होता. प्रश्न जरा टफ होते पण चांगला होता पेपर. होय, म्हणजे त्यांना एकंदरीत ठीकठाक पेपर गेलेला आहे, चांगला गेलेला आहे. आता त्यांचे पॅरेंट्स पण सोबत आहेत, तर त्यांना थोडंसं विचारू ना, की तुमचं काय मत आहे याच्याबद्दल, किंवा CETची जी जर्नी आहे तिची, तर त्याच्यामध्ये कशा पद्धतीने तुम्ही हे केलं? हां, तिने पण खूप अभ्यास केला होता आणि आल्या विचारलं तिला, पेपर सोपे गेलेत म्हणले ती. अतिशय सोपा पेपर होता म्हणले. ओके. आता त्याच्यामध्ये आता मी इथं बरेच 2-3 स्टुडंटला आणखीन विचारलं, की मॅथ्स खूप हार्ड होतं आणि फिजिक्स पण हार्ड होतं, केमिस्ट्री ठीकठाक होतं. त्याच्याबद्दल काय सांगशील? फिजिक्स जरा टफ, खूपच टफ गेले. मॅथ्स जरा त्यातल्या त्यात गेले. ओके. आणि त्याचबरोबर आता तुझी प्रिपरेशन कशी होती, म्हणजे कुठून केली प्रिपरेशन? फिजिक्सपासूनच. नाही, नाही, प्रिपरेशन क्लासेस वगैरे किंवा यूट्यूब ऑनलाईन? यूट्यूब ऑनलाईनवर कधीतरी असं. ओके. ऑनलाईनला कोणत्या यूट्यूब चॅनलला फॉलो केलं तुम्ही? हे काय त्यांचं नाव एवढं आठवा, आठवत नाही. आठवा, आठवा. बरं असू दे, ठीक आहे. काय? ज्ञानगंगा क्लासेस. ओके, ज्ञानगंगा क्लासेस. आणि तुम्ही कुठून आहे प्रॉपर? कुरुकली. ओके, ओके. हां, आता मला सांगा, की बरेच जण म्हणते जेईचे क्वेश्चन्स पण आले होते, रिपीट झाले होते. तर ते झाले होते कशा पद्धतीने? होय, झाले होते. बरं. आणि त्याबरोबर PYQs वगैरे? झाले होते. PYQs पण झाले. होय. किती स्कोअर एक्सपेक्ट करता तुम्ही? काय सांगते. हां? तरी अंदाजे अंदाजे एक स्कोअर सांगा फक्त. 60 वर. 60. बरं, ठीक आहे. काय काही हरकत नाही आहे. आपण पॅरेंट्सना विचारू, की त्यांना नक्की इंजिनिअरिंगला समजा कशाच्या पद्धतीने, किंवा त्यांचं काय नक्की फ्युचरमध्ये स्कोप आहे? आता तिच्या पर्सेंटेजवर अवलंबून राहणार, किती पर्सेंटेज पडेल त्याच्या याच्यावर होय, पुढचं होय. बघू. आणि कोणती ब्रांच वगैरे घेण्याचा विचार करताय तुम्ही? बघू पर्सेंटेजवर. ओके, म्हणजे सर्व खेळ आता अजून पर्सेंटाईलवर डिपेंड आहे. ठीक आहे. थँक्यू सर. विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासोबत अमन आहेत आणि त्याचे पॅरेंट्स देखील आहेत. तर अमनची पूर्ण MST CETची जर्नी आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊया. अमन, आत्ता तुझा पेपर झाला. कसा गेला पेपर तुला? ओव्हरऑल म्हणजे काय सांगशील? ओव्हरऑल पेपर मॉडरेट टू हार्ड होता. इझी होता, खरं थोडे प्रश्न इझी होते, जसे CET देते तसं. खरं ओव्हरऑल मॉडरेट टू हार्ड होता. हां, म्हणजे ओव्हरऑल आपल्याला समजलं, की मॉडरेट टू हार्ड पेपर होता. आता आपण सब्जेक्ट वाईज त्याला विचारू, की नक्की मॅथ्सबद्दल काय म्हणणं आहे तुझं? तुला किती क्वेश्चन्स मॅथ्समध्ये आले? मॅथ्समध्ये एक 30 पर्यंत प्रश्न सुटलेत. ओके. हां. त्याच्यातले सोपे होते थोडे. मॉडरेट टू टफच होता मॅथ्स पण. हां, हां. मॉडरेट म्हणू शकताय. आणि फिजिक्सबद्दल? फिजिक्स मॉडरेट टू टफ होता, इझी नव्हता. हं. इझी होते म्हणजे 3-4 प्रश्न सॉल्वेबल होते. बाकी हो. सगळे मॉडरेट टू टफ होते. त्याच्यात एक 20-25 सुटले मला. बाकीचे सगळे सॉल्व केलो. चालतं. ट्राय केलो सॉल्व करायचा. ओके, ओके. म्हणजे आपण फिजिक्सला हार्ड म्हणू शकतोय का ह्या शिफ्टसाठी? चालतंय. मग फिजिक्स हार्ड आहे या शिफ्टसाठी. मी आता अपकमिंग आपले इंटरव्ह्यू त्याच्यामध्ये सुद्धा विचारलेलं आहे. त्याच्यानंतर मला सांग, केमिस्ट्रीसाठी काय स्ट्रॅटेजी होती तुझी? केमिस्ट्री ओव्हरऑल बघायला गेलं तर इझी होता. केमिस्ट्रीमध्ये एक 40 पर्यंत सॉल्व झाले माझे सगळे हां, हां. कन्फर्म. आणि बाकीचे सगळे असंच थोडे थेअरी बेस्ड होते, हं, हं. जसे फिजिकलमधले. होय, होय. ते थोडे टफ गेले, बाकीचं काय नाही केमिस्ट्रीचा. बरं. आणि मला आता तुझ्या थोड्या प्रिपरेशन जर्नीबद्दल सांग ना, की कशा-कशा पद्धतीने, कोणती बॅच वगैरे, किंवा कुठं क्लासेसला वगैरे होता तू? मी ऑफलाईनला साताऱ्यात होतो सह्याद्री ट्युटोरियल्सला. ओके. हां. त्याच्यात माझ्याकडं सह्याद्रीचे 2 बॅचेस होते, व्हिजन आणि रँकर्स बॅच. त्याचा खूप उपयोग झाला. माझ्याकडं रँकर्स टेस्ट सिरीज पण होती. त्याच्यातले एक 10-15 प्रश्न आहेत तसे आलतेत टेस्ट सिरीजमधले. मॉक टेस्ट आणि ओव्हरऑल चॅप्टर टेस्ट होतेत ना त्याच्यातले. आणि महेश सरांचं तर काय होताच आमचा सपोर्ट. सर कायम रात्रभर क्लासमध्ये असायचे, ओके. सगळं घ्यायचे तसं. होय, होय. म्हणजे मी पण माझ्या वेळेस 2021च्या CETला पूर्णतः महेश सरांना, म्हणजे सह्याद्री ट्युटोरियल्सला फॉलो केलं. तर त्यांची पेड बॅच पण त्यावेळेस घेतलेली आहे. पण मला सांग, की अजून नक्की आता अपकमिंग जे आपल्या CETची एक्झाम होणार आहेत, त्याच्याबद्दल तुला काय वाटतं, की कशा पद्धतीने तू गाईड करशील त्या मुलांना? आता तर काय रिलॅक्स होऊ नका, का की हे फर्स्ट अटेम्प्ट लास्ट अटेम्प्ट कोणाचंच नसतंय. कोणाला चांगलं जाईल, बाद जाईल. का की सेकंड अटेम्प्टसाठी उद्यापासूनच तयारी करा. एक दिवस चिल करा थोडा. आणि काय नाही, बरं. नेक्स्ट अटेम्प्टमध्ये चांगला करा. होय, होय. आणि मला सांग, की तुझी सेकंड अटेम्प्टसाठी आता काय स्ट्रॅटेजी राहणार? तू कोणत्या अशा गोष्टी शिकला, की फर्स्ट अटेम्प्टमध्ये आपण थोड्याशा चुकीच्या केल्या, आपल्याला ते सुधारायच्यात, असं काय राहणार नक्की? स्पीड, टाईम मॅनेजमेंट खूप करायला लागतं, इम्पॉर्टंट आहे. का की जर तुम्ही टाईम मॅनेजमेंट केला नाही तर ते तुमचे पर्सेंटाईल खूप ड्रॉप करू शकतो आहे.
म्हणून मी आता पुढच्या नेक्स्ट अटेम्प्टसाठी पहिला फिजिक्स केमिस्ट्री सॉल्व करण्यात जरा टाईम कमी लावणार केमिस्ट्रीत. फिजिक्ससाठी जास्त टाईम द्यायचा ट्राय करणार. बघूया आता मग इम्प्रूव्ह करणार स्वतःला थोड्या दिवसात आणि नेक्स्ट अटेम्प्टला चांगलं करणार अजून. आता मला एक शेवटचा तुला प्रश्न की एक्सपेक्टेड स्कोर काय तुझा? एक्सपेक्टेड स्कोर 130 to 135 येईल. म्हणजे ऑलमोस्ट 299 तू क्रॉस केलंस कारण शिफ्ट हार्ड होती, बरोबर आहे. आता मी थोडंसं म्हणजे पॅरेंट्सकडे येतो की मला सांगा की तुम्हाला काय वाटतं अमनबद्दल, म्हणजे कशा पद्धतीने तुमच्या काय एक्सपेक्टेशन होत्या, नक्की काय थोडक्यात? आम्हाला वाटलेलं पेपर इझी जाईल पण आता पेपर मॉडरेट होता, सगळ्यांनाच मॉडरेट गेला असेल तर स्कोअर चांगला होईल याची अपेक्षा आहे. त्यांना केले, तयारी चांगली झालेली, सरांनी पण तयारी चांगली करून घेतलेली. होप फॉर बेस्ट. ओके सर, तुम्ही काय सांगाल? त्यांनी तयारी तर चांगली केलेली आणि बघूया आता काय किती मार्क पडतात. त्याने अभ्यास केला त्याप्रमाणे 135 130 म्हणतो तर बघूया. 99% तुम्ही म्हणत असाल तर इट्स बेस्ट स्कोअर फॉर. अमन, तुला तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, आणखीन काही स्टुडंट इथं माझ्यासोबत आहेत, त्यांनाही विचारू की कशा पद्धतीने शिफ्ट होती. आता फर्स्ट ऑफ ऑल त्यांचं इंट्रोडक्शन घेऊया. तुझं नाव काय? माझं नाव मैत्रेय बजरंग सामंत. ओके, आणि तुझं नाव? क्षितिज महेश कदम. बरं, आता तुमचा जो पेपर झाला तुम्हाला कसा वाटला, कसा गेला पेपर? मॅथ्स आणि केमिस्ट्री सोपं होतं, जरा ओके. फिजिक्स जरा मीडियम होतं, न्यूमरिकल्स आलेली जरा. ओके, आणि तुझं? फिजिक्स सेम. म्हणजे हे पहा, आपण जे काही जेवढे काही मुलांना विचारलंय सगळ्यांना फिजिक्समध्ये सगळ्यांची वाट लागली आहे, बरोबर आहे. आता त्याचबरोबर केमिस्ट्री आणि त्याच्यानंतर बाकीचे जे सब्जेक्ट आहेत मॅथ्स वगैरे त्यांच्यासाठी? मॅथ्स जरा सोपं होतं, एवढं कठीण नव्हतं, आणि होय. केमिस्ट्री पण सोपं होतं आणि Chemistry इनऑर्गॅनिक आलेलं. बरं, आणि Organic. तुझी प्रिपरेशन म्हणजे आता मला तर वाटतं की बरी झाली, अगोदर पण आपण डिस्कस केलंय, तर नक्की कुठून वगैरे प्रिपरेशन केली तू? मी गेली अन अकॅडमीमधनं 2 वर्ष तिकडेच होतो. ओके, आणि तू? सेम अन अकॅडमी. सेम, म्हणजे तुम्ही बेंच पार्टनर, क्लासमेट वगैरे आहात, बरोबर. आता यांना पेपर ठीक आहे, फिजिक्समध्ये थोडंसं हे झालंय, त्यानंतर टाईम मॅनेजमेंट हा खूप महत्त्वाचा कन्स्टंट असतो, तो तुम्ही कसा मॅनेज केला? फिजिक्स आणि केमिस्ट्रीला जरा टाईम जरा फास्ट गेला, पण मॅथ्सला बरोबर पुरला टाईम. होय, आणि तू? 50-50मध्ये सॉल्व्ह केल्यानंतर मग परत 50-50 करत सॉल्व्ह करत गेलो पेपर. हां, त्याचबरोबर आपण मॉक टेस्टबद्दल त्यांना विचारू. किती मॉक टेस्ट दिल्या होत्या? साधारण मॉक टेस्ट तरी 5 ते 6 दिले आहेत, आणि असे म्हणजे प्रत्येक टॉपिक वाईज तरी असे 16 तरी दिले आहेत. म्हणजे 16 असं प्रत्येक टॉपिक वाईज त्याने टेस्ट दिल्यात, आणि 5 ते 6 फुल लेंथ मॉक टेस्ट दिल्यात. आणि तू? सेम अकॅडमीमध्ये असतो. म्हणजे त्यांचं अकॅडमीमध्ये व्यवस्थितरित्या त्यांनी कंप्लीट करून घेतलंय. त्याचबरोबर आणखीन तुम्हाला काय सांगू वाटतं, म्हणजे असं पुढं अपकमिंग जे आपले CETचे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी? त्यांच्यासाठी ऑल द बेस्ट, आणि अभ्यास करा, सोपं होय. असतं CET. ऑल द बेस्ट. ओके, धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, जशा पद्धतीने आपण स्टुडंटच्या आत्ता रिॲक्शन पाहिल्या ना, तर मला कुठेतरी स्टुडंटच्या एक मनात नैराश्य जाणवत होतं. म्हणजे आपण अमनचा इंटरव्ह्यू घेतला की अमन काय बोलला की फिजिक्स हार्ड होतं, केमिस्ट्री आणि मॅथ्स ठीक आहे सोपं थोडंसं इझी होतं, पण फिजिक्स हार्ड होतं. त्याचबरोबर बाकीचे जे अनअकॅडमीचा आपला एक स्टुडंट होता तो काय बोलला की फिजिक्स पण हार्ड होतं. म्हणजे थोडक्यात जर आपण सांगायचं म्हटलं तर या शिफ्टला आपण एक मॉडरेट टू हार्ड या पद्धतीने या कॅटेगरीमध्ये डिवाईड करू शकतोय. त्याचबरोबर फिजिक्सला हार्ड कॅटेगरीमध्ये आपण टाकू शकतोय. आता शिफ्ट हार्ड गेली याच्यामुळे तुम्हाला टेन्शन घेण्याची काही एक गरज नाही आहे. कारण का, शिफ्ट फक्त तुम्हाला एकट्याला हार्ड नाही गेली आहे, शिफ्ट पूर्ण विद्यार्थ्यांना हार्ड गेली आहे. त्याच्यामुळे पर्संटाईलमध्ये त्या गोष्टी तुमच्या मॅनेज होऊन जातील. तुम्हाला कमी पर्संटाईलवर सुद्धा चांगलं कॉलेज लागण्याची किंवा चांगलं पर्संटाईल, कमी मार्क्सवर सुद्धा चांगलं पर्संटाईल येण्याचे खूप खूप चान्सेस आहेत. मग यासारखेच रिव्ह्यूज जर पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ऑल द बेस्ट.